गडिंग्लज चंदगड मार्गावर झालेल्या भीषण अपघातात बाळंतपणानंतर घरी परतणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर नेसरीत उसळलेल्या जनक्षोभाची दखल अखेर पोलीस प्रशासनाने घेतली। या प्रकरणी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत नेसरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांची तडकाफडकी कोल्हापूर पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे। पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता रात्री उशिरा यांनी आदेश काढले। 2 दिवसांपूर्वी गडिंग्लज चंदगड मार्गावर कानडेवाडी इथं 2 कारची समोरासमोर भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात सुवर्णा कुंदेकर यांचा जागीच मृत्यू झाला। धक्कादायक म्हणजे सुवर्णा यांनी बाळाला जन्म दिला होता। दिवसाच्या बाळासह त्या रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन घरी जात असताना काळानं त्यांच्यावर झडप घातली। अपघातानंतर संबंधित कार चालकावर पोलिसांनी तात्काळ कठोर कारवाई केली नसल्याचा आरोप करत कुंदेकर कुटुंबीय आणि ग्रामस्थ आक्रमक झाले। संतापलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी नेसरी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला। जोपर्यंत दोषींवर आणि दुर्लक्ष करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा घेत ग्रामस्थांनी सुवर्ण यांचा मृतदेह पोलीस ठाण्यासमोरच ठेवला। आंदोलनादरम्यान जमावाचा संयम सुटल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला होता। संतप्त जमावानं अपघातातील संबंधित कारला आग लावली। यामुळे काही काळ परिस्थिती हाताबाहेर जाण्याची चिन्ह होती। घटनेचं गांभीर्य ओळखून जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। घटनेची माहिती मिळताच आमदार शिवाजी पाटील यांनी नेसरीमध्ये धाव घेतली। त्यांनी संतप्त ग्रामस्थांच्या भावना समजून घेतल्या आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा केली। दोषींवर कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं आणि मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणाची दखल घेत पोलीस अधीक्षकांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक आबा गाढवे यांची बदली केली असून या कारवाईचं परिसरात स्वागत होते। दरम्यान या अपघाताचा पुढील तपास आता पोलीस प्रशासनाकडून अधिक गतीनं सुरू करण्यात आला आहे। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।